दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण आपल्याला सर्वांनाच माहिती की दिव्यांग बांधवांना किती प्रॉब्लेम्स असतात किंवा काही प्रॉब्लेम असेल तर सोल्युशन नसतं, फिजिकली तिथे अवेलेबल राहावं लागतं. प्रत्येक वेळेस तहसील कार्यालय असो किंवा कोणत्याही ठिकाणी असो, तिथे प्रत्यक्षात जाऊन त्यांना तिथे जाऊन जे काही कागदपत्रे असो, छोट्या छोट्या गोष्टी असो, तिथे तुम्हाला जावं लागतं. तर सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे खूप चांगलं कार्य होणार आहे. दिव्यांग बांधवांसाठी तक्रार नोंदवता येणार आहे, ताबडतोब निकालसुद्धा लावता येणार आहे. दिव्यांग कल्याण आयुक्त 30 दिवसात सुनावणीसुद्धा होणार आहे. तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर असल्यामुळे जे बोगस दिव्यांग आहे त्यांनासुद्धा आता या योजनेचा किंवा बाकीच्या योजनेचा लाभ मिळवता येणार नाही. दिव्यांगजनांची कोणतीही तक्रार आहे तुम्हाला फक्त आता एका क्लिकवर ते घेता येणार आहे. तर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे, त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण ऑनलाईन पद्धतीने तुम्ही काय करू शकता, एका क्लिकवरती तुमची कागदपत्रांची माहिती असू द्या किंवा तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे करू शकता. तर दिव्यांग कल्याण विभागात दिव्यांग व्यक्तीसाठी AI आधारित व्हॉट्सअप जो क्रमांक दिलेला आहे कार्यवाहीत आहे. दिव्यांग व्यक्तीसाठीच्या असणाऱ्या योजनासह तक्रार निवारण व्यवस्था एका क्लिकवर उपलब्ध करून देणे हा या सेवेचा मुख्य उद्देश आहे. त्यांना योजनेची माहिती मिळवताना किंवा तक्रारी दाखल करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. या चॅटबॉटमध्ये भाषणी तंत्रज्ञानावर आधारित व्हॉइस नोटद्वारा तक्रार नोंदवण्याची सुद्धा सोय केलेली आहे. म्हणजे काय, तुम्हाला प्रत्येक वेळेस टाईप न करता तुम्ही व्हॉइस नोटसुद्धा देऊ शकता. म्हणजे तुमच्या आवाजाने तुम्ही जसं फोनवर बोलता तशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बोलू शकता. तर तक्रार नोंदवण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. सेल्फ ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध आहे. तक्रारीची सध्याची स्थिती काय आहे थेट व्हॉट्सअपवर तपासता येणार आहे. भाषिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने टाईप करणे शक्य नसलेल्या व्यक्ती आपल्या तक्रार मराठी किंवा इंग्रजी भाषेत फक्त आवाज रेकॉर्ड करून सुद्धा पाठवू शकणार आहे, असे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितलेलं आहे. जेव्हापासून तुकाराम मुंढे सचिव झाले आहेत, प्रत्येक वेळेस दिव्यांगांसाठी कोणती ना कोणती योजना अंमलबजावणी करत आहेत. त्यानंतर नवीन GR येत आहे, त्यामध्ये प्रत्येक वेळेस दिव्यांग बांधवांसाठी जे काही कल्याणयुक्त आयुक्त 30 दिवसात सुनावणी असेल किंवा दिव्यांगांवर कोणता अन्याय अत्याचार होत असेल त्यासाठी मार्ग नक्कीच इथे तुकारामजी मुंढे काढत आहेत. तर हे चॅटबॉट आहे किंवा जे व्हॉट्सअपवरती तुम्ही कशा प्रकारे तुम्ही हे करू शकता ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. पण आपल्या चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला सोप्या पद्धतीने काय करायचं आहे, व्हॉट्सअपवरती जायचं आहे. तिथं तुम्हाला हाय म्हणून मेसेज करायचा आहे. जो नंबर इथे स्क्रीनवर दिसत आहे त्या नंबरवरती जाऊन हाय म्हणून मेसेज करायचा आहे. हाय म्हणून मेसेज केल्यानंतर तिथे येतं प्लीज चूज युअर लँग्वेज. एक लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, ते म्हणजे इंग्लिश किंवा मराठी. ते सिलेक्ट केल्यानंतर पुढे आता मराठी सिलेक्ट केल्यानंतर पुढे अजून तुम्हाला जे कृपया तुमची पसंतीची भाषा निवडा. मराठी सिलेक्ट केली तर लगेच तिथं खाली येणार आहे की नमस्कार, दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन तक्रार निवारण सेवेमध्ये तुमचं. आता त्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते येऊन जाणार आहे, ते मेसेज येणार आहे. तर तुम्हाला एका सोप्या पद्धतीने हाय मेसेज केला, तिथे भाषा आली. भाषा झाल्यानंतर मराठी हिंदी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मराठी सिलेक्ट केल्यानंतर इथे दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन तक्रार निवारण सेवेमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही खालीलपैकी कोणती माहिती मिळवू इच्छिता, तर राज्य सरकारी योजना माहिती आहे, केंद्र सरकारी योजना माहिती आहे, नवीन तक्रार नोंदवा, तक्रार स्थिती तपासा, हे सर्व तुम्ही करू शकता. तर दिव्यांग कल्याण विभागाकडे नवीन तक्रार नोंदवायची आहे, तुम्ही तिथे क्लिक करू शकता. किंवा तुम्हाला नवीन योजनेचं माहिती पाहिजे आहे, राज्य सरकारी योजना माहिती, केंद्र सरकारी योजना, सर्व तुम्ही इथे अवेलेबल आहे, तुम्ही करू शकता. आता नवीन नोंदणी प्रक्रिया तुमची ओळख पटवण्यासाठी आम्हाला काही माहिती हवी आहे, कृपया तुमचे पूर्ण नाव टाईप करावे हे येतं. किंवा एखादी योजनेची माहिती हवी, राज्य सरकारी योजना माहिती, तुम्ही त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पूर्णपणे राज्य सरकारी योजनेची माहिती येणार आहे. किंवा नवीन पद्धतीने तुम्ही परत प्रत्येक वेळेस तुम्हाला जर पहिल्यापासून जर करायचं असेल तर तुम्ही स्टार्ट म्हणून परत स्टार्ट किंवा हाय म्हणून मेसेज पाठवू शकता. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळेस इथे ऑनलाईन पद्धतीने सर्व माहिती इथे तुम्हाला मिळणार आहे. आता तुम्ही राज्य सरकारी योजनेची माहिती पाहिजे आहे, तुम्ही सिलेक्ट केलं तर त्यामध्ये परत ऑप्शन्स येतात तुम्हाला. स्वयंरोजगार सहाय्य, राज्य मॅट्रिकोत्तर योजना, राज्य मॅट्रिकपूर्व योजना, विवाह प्रोत्साहन योजना, गुणवंता पुरस्कार, स्वयंरोजगार कर्ज योजना, ADIP योजना, राज्य पुरस्कार योजना, हे सर्व येतं. तुम्ही आता राज्य पुरस्कार योजना सिलेक्ट केलं तर परत एकदा खाली येईल, तिथे परत तुम्हाला सगळे म्हणजे कोणती योजना दिव्यांगासाठी राज्य पुरस्कार योजना कोणते,
त्यानंतर पात्रता काय आहे, निकष काय आहे, अर्ज कसं करायचा आहे, या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, हे पद्धतीने तुम्ही 2 मिनिटात तुमच्या मोबाईलमधून पाहू शकणार आहात। या संदर्भात अजून कोणतं प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते बघू शकता। त्यानंतर तुम्हाला जर स्वयंरोजगार कर्ज योजनेची माहिती पाहिजे आहे ते तुम्ही सिलेक्ट करा, परत तिथे पूर्ण माहिती येणार आहे। अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या दिव्यांग बांधवांसाठी व्हॉट्सअपवरती सगळी माहिती मिळाली आहे व इथे नक्कीच श्री तुकारामजी मुंडे आपल्यासाठी जे काही कार्यक्रम घेत असतील किंवा जे दिव्यांग बांधवांसाठी मदत करत असतील नक्कीच उपयोगी पडत आहे। हे तुम्ही प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे, जेणेकरून व्हॉट्सअपवरती सहज पद्धतीने तुम्ही कुठेही न जाता तुम्हाला जे डॉक्युमेंट्स पाहिजे आहे, पात्रता पाहिजे आहे, योजनेची उद्दिष्ट असू द्या, ही सर्व माहिती तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळणार आहे। कोणाच्याही हातापाया पडायची गरज नाही पडणार किंवा कोणालाही प्रत्येक वेळेस मदत मागायची गरज नाही पडणार। तुम्हाला टाईप करता येत नाही, तुम्ही व्हॉईस मेसेज करा, ते सुद्धा तिथे ॲक्सेप्ट होणार आहे। या संदर्भात तुम्हाला काही अडचण असू द्या, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करायचं आहे। धन्यवाद।